बँकांकडून कर्जही मिळत नव्हतं. मगाशी आपल्याला आपण सांगितलं. या नव्या योजनेमुळे अनेक मालमत्ता धारकांना त्यांच्या प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून बँकेचं कर्जही घेता येईल आणि आतापर्यंतची जी काय आपली कुचंबना आणि अडचण होती ती दूर होईल. मगाशी तुम्ही सांगितलं पण बळीराम मानेकर यांना याच योजनेतून जागेचा मालकी हक्क प्राप्त झाला आणि त्यांना बँकेतून किती 60 लाख रुपये 60 लाख रुपये बँकेचं लोन प्राप्त झालं. आता 60 लाखात ते काही ना काही उद्योग करतात आणि त्यातून ते आत्मनिर्भर झालेले आहेत. प्रॉपर्टी नावावर असलेल्या बँकेतून कर्ज घेणं सोपं होईल आणि दुसऱ्या तिसऱ्याकडून जास्त व्याजाने पैसे घेण्याची आपत किंवा पाळी या ठिकाणी आपल्यावर येणार नाही आणि म्हणून कर्जबाजारी पणाच्या दुष्टचक्रातून देखील आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्याला मुक्त करता येईल आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे आपले दुष्टचक्रातून आपले नागरिक मुक्त होतील याची खात्री आणि गॅरंटी आपल्याला आहे. या योजनेमुळे लाखो लोकांना पुन्हा समोरही हात पसरण्याची पाळी येणार नाही आणि म्हणून मी म्हणालो हे स्वाभिमानाचं कार्ड आहे आणि म्हणून आत्मनिर्भर भारताचं जे स्वप्न आहे ते अशाच योजनांच्या माध्यमातून हे साध्य होणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात आमूलाग्र बदल होईल. गावठाणातील सीमा निश्चित होऊ लागल्या. त्यामुळे प्रत्येकाचं प्रॉपर्टी कार्ड तयार होत आहे. सरकारचा त्यामुळे महसूलही वाढतोय. गावातील मालकी हक्काचे आणि हद्दीचे वाद संपुष्टात येतील. ग्रामपंचायतीला ग्रामविकासाचं नियोजन करण्यामागे या प्रॉपर्टी कार्डचा उपयोग होईल. त्यातून त्या भागामध्ये विकास योजना देखील राबवणं आपल्याला सोपं होईल. म्हणजे नुसतं प्रॉपर्टी कार्ड मिळणार नाही, नुसतं लोन मिळणार नाही, तर त्या गावाचा समृद्ध विकास होईल आणि ते गाव समृद्ध होईल. आणि म्हणून की या मोहिमेमध्ये ग्राम परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य आहे. म्हणूनच मी मगाशी म्हणालो शहराकडून गावाकडे हे सामर्थ्य आपल्याला वाढवायचं आहे. गावाचं सामर्थ्य वाढवायचं आहे आणि इथल्या बळीराजाचं देखील सामर्थ्य आपल्याला वाढवायचं आहे. देशाला बलशाली करायचं असेल तर नक्की अगदी ग्रामपंचायतीपासून गावापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. तर देशातील अशा रेकॉर्ड नसलेल्या मालमत्तांची किंमत तब्बल 1,37,000 कोटीपेक्षा जास्त आहे. हा मोठा आकडा आहे. बाजारभावात जर याचा विचार केला तर प्रत्यक्षात त्याची किंमत यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल आणि त्यामुळे एवढ्या किमतीच्या मालमत्तांचे अधिकार आपण मूळ मालकांना प्रदान करतोय. ही क्रांतिकारी योजना या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांचा फायदा त्यामधून होईल, कल्याण होणार आहे.